चला डीजे मास्टर पेट्या बांधा अर्ध्या, कारण आता आम्हाला गाण्याची गरज नाही, कारण 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे आता आम्ही डीजे बंद करतोय। हा नक्कीच, कारण परीक्षा सुरू आहेत या कारणास्तव काहीशे गाण्यावरती आता पाबंदी असेल, हे आयोजकांची भूमिका आहे, त्यांना कुठल्या प्रकारे पाबंदी नव्हती। कौतुकास्पद कार्य संपूर्ण आमच्या आयोजकांचं पाहायला मिळतं। नक्कीच 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, कधी रस्त्यामध्ये भरपूर ट्रॅफिक असते, मुलं उभी असतात, कोण रस्त्यामध्ये जाताना कधी रस्त्यावर उभे असली मुलं, नक्कीच त्यांना परीक्षा हॉल पर्यंत सोडा हे संदेश। सामन्याला सुरुवात होते, रोशन पाटील आमच्या सोबत जॉईंट आहेत। मॅच पहिल्या फेरीतील अंतिम लढत 3 स्टार वाजे आणि 3 स्टार वाजे आणि ओले यांच्यामध्ये लढत आहे। पहिल्यांदा बॅटिंग वाटायला आले वाजे संघाच्या आणि मैदानामध्ये सुरुवात झाली। खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला। स्कायरा 11 न्यू यंगस्टर्स वहाल या संघाने सामना जिंकला, यानंतर लगेचच त्यांची लढत आहे हे लक्षात घ्या। लेफ्ट हँडेड खेळाडू ऑन स्ट्राइक एंड कडे गोलंदाज तयार, लोअर फुल टॉस बॉल गॅप मध्ये ढकललाय चेंडू आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार आपण इथे बघतो। अगदी अजनबी ओले हा पण संघ पाहतो, या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 3 स्टार वाजे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते। अगदी गोलंदाजावरती आक्षेप नोंदवलाय, 90 रोटेशन गोलंदाजी करतोय की नाहीये याची पाहणी केली जाते। टीम ओलेने पहिला टॉस जिंकला, टीम ओलेने स्वीकार केलाय गोलंदाजीचा, अगदी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अगदी 1 धाव इथे प्राप्त केली जाते। खेळाचं पहिलं पूर्वार्ध जारी आहे, टॉस जिंकल्यानंतर अगदी गोलंदाजी स्वीकारली आणि पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती रोशन मुंगाजी आपली रोषणाई प्रस्थापित करतो। प्रत्युत्तर चांगलं होतं खरं तर, चौकारानंतरच पुन्हा एकदा बॉल तयार होत असताना पायांचा वेध घेत असताना टोटली आउटसाइड ऑफ ऑफ स्टंप पिचिंग हे पंचांनी सांगितलं। अगदी बघितलं तर हा आणखी एक निर्धाव चेंडू इथे फेकण्यामध्ये यश मिळालंय। पहिलं षटक अगदी 4 धावा, द्वितीय चेंडू गणे घेताना पाहिलं त्यानंतर सिंगल रन्स, आता डॉट बॉल अगदी तीक्ष्ण धारदार बाणा या गोलंदाजाकडून अवगत केला जातो। ऑन द कार्पेट डीप मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतो, अगदी 2 धावा झपाट्याने प्राप्त होत आहेत। पहिला चौकार आल्यानंतर धावसंख्येला रोखले ही खासियत आहे गोलंदाज रोशन मुंगाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून, अगदी कडाक्षपणे गोलंदाजीची आखणी केली जाते आणि हे षटक अगदी उत्तमरित्या हाताळण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या मार्फत इथे अवगत केलं जातं। ऑन द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा हा देखना फटका इथे कन्वर्ट केला जातो। कॉमेंटर बॉक्स मध्ये कॉम्बो अगदी जॉईंट होत आहेत वैभव भोपी सर हरिग्राम, त्यांचं अगदी चांगलं काम, अखंड स्पर्धा स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्त पारायण महादेव गुंडराम नावडेकर स्मृती चषकाचा एक आज वेगळा आपण थाट पाहतो। आज उद्घाटन समारंभ राहिला, त्यानंतर सुद्धा अविरतपणे लढती चांगल्या जोमाने समाप्त होत आहेत, ही जमेची बाब आहे। सगळ्या टीमने खूप चांगला सपोर्ट केला, वेळीच नियोजन त्यांनी चांगलं केलं, त्यामुळे प्रत्येक टीमचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू। पहिलं षटक फेकलं गेलं आणि बॅटिंग करणारा 3 स्टार वाजे संघ जाऊन पोहोचला। बिनबाद 9 वर सलामीला आलेला यज्ञेश पाटील आणि पंकज पाटील हे 2 ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू सध्या मैदानामध्ये बघायला मिळत आहेत आणि सेकंड ओव्हरला आता अगदी सुरुवात होईल। पाठीमागे आपण कोंडले विलेज बघतो आणि त्या एंड गोलंदाजीसाठी आता रोहन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय। सेकंड ओव्हर मध्ये आपण 3 स्टार वाजे संघाचा विचार केला, गावच्या स्पर्धेमध्ये अगदी पहिला एक सामना जिंकला होता, दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी रंगतदार स्थितीमध्ये तिथे पराजय पाहिल्या, परंतु दमखम पाहिले होती, परंतु आज त्या नव्या ढंगात नव्या रंगात खेळण्याचा प्रयत्न 3 स्टार वाजे या संघाचा पाहायला मिळतो। पहिल्यांदा पाहिलं रोहनला, आता आलाय रोशन, आता आलाय रोहन आणि रोनक पाहायला मिळते फलंदाजाची। पोषक स्थितीमध्ये खेळत असताना फलंदाज आक्रमक होतोय, नाव आहे पंकज पाटील।
पंकज पाटील म्हटलं तर वाजेगावचा हा ब्रँड बघा ज्या पद्धतीने फुटवर्कचा वापर केला, लेगस्टम मिडलस्टमला टार्गेट केलं खरं तर रोहन आणि त्याला फुल टॉस बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्यांनी पाठवला 6 रन. पहिला स्कोरिंग शॉट इथे बघायला मिळतं. पंकज पाटील 5 बॉल मध्ये 10 वर सध्या पोहोचत असताना संघाची धावा झाली 15. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा तयार, कसं राहील कमबॅक हे देखील बघायचंय. आणखीन एक फुल टॉस, लोअर फुल टॉस बॉल फटका फसलाय. प्रत्युत्तर दिलं पंकज पाटीलला. षटकारानंतर त्याची घेतली विकेट, विकेटची कत्तल. रोहनला मिळते मोठी सफलता. अगदी पहिला मोहरा गारद होतो, पंकजला अगदी माघारी पडतवले. एक षटकार त्याने दागला आणि त्यानंतर तात्काळ पंकजला माघारी पडतवण्यामध्ये यश प्राप्त केलं जातं अजनबी ओले संघाच्या माध्यमातून. रोहन मुंगाजी आई गोलंदाज होता, आकाट टाकतो कारण पहिला बॉल जिथे आपण धाकड फटका पाहिला 6 धावा आल्या, षटकार आणि त्यानंतर एक चांगली वापसी रोहनच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकावर अतुल पाटील हा फलंदाजीसाठी आता दाखल झालाय. षटकारानंतर असं वाटलं होतं की एक चांगला सूर गवसेल पंकजला, परंतु म्हणतात ना की क्रिकेट खेळामध्ये संयम हे तेवढंच महत्वाचं असतं. तुमचं सी फॉर कंट्रोल या खेळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ऍज अ फिल्डर, ऍज अ बॅट्समन, ऍज अ बॉलर वावरत असताना ते महत्वाचं असतं आणि ती मानसिकता कंट्रोल हरून बसला. तदनंतर अतुल कमी गतीचा लेग ब्रेक वापर इथे केला. शॉर्ट टर्मचा खेळाडू लवकर इन ऍक्शन मध्ये बॉल पर्यंत पोहोचतात. 1 रन या बॉलवर मिळेल. सांघिक टोटल मध्ये बदलाव आपण बघाल. ऑन बोर्ड वर धावा त्या 1/16. अगदी स्लोअर चेंडू सफर गेला होता रोहन आणि त्यानंतर अगदी हलवार पद्धतीने फटका खेळला खेळाडू अतुल पाटील, कारण काहीसा टेंटेटिव्ह स्थितीमध्ये होता, खेळू की नको खेळू या द्विधामणी स्थितीमध्ये अगदी लेटकटचा फटका खेळला जिथे 1 धाव आपण येताना पाहिली. स्ट्राईक रोटेट होती आणि समोर पाहायला मिळतो यज्ञेश पाटील. यज्ञेश पाटील एक चांगल्या ढंगामध्ये आपण खेळताना पाहतो. डावखुर अस्त्र 3 स्टार वाजेचं आणि हे अस्त्र आज वेगळ्या ढंगामध्ये खेळेल अशी काहीशी आशा निश्चित पाहायला मिळेल बाजी संघाच्या प्रेक्षकांमध्ये. नेक्स्ट बॉल, ओहो व्हाईट बॉल पाहायला मिळतो. अगदी अवंतरच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली जाईल संघाची धावसंख्या, परंतु इथे चॅलेंज केलं जातं कंट्रोल रूम मध्ये. काहीसा निर्णय इथे काहीतरी वेगळी चर्चा आहे. त्यासाठी DRS आम्ही उपलब्ध ठेवलंय. त्यामुळे तुम्हाला डाऊट असेल तर पंचाची वाद करण्यापेक्षा डायरेक्टली सिग्नल द्या. तुम्ही DRS चा वापर करू शकता. त्यामुळे हा DRS त्यांनी नक्कीच कॅन्सल ना पंचम घेतलेला आहे. चाचपणी सुरू आहे टेक्निक डिपार्टमेंट मध्ये. फॉर्च्यून इव्हेंट्स कृष्णा आहेत आमच्या सोबत, त्याचा संगणक चालक कम्प्युटर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. तिसरे पंच सत्यवान काकडे सरांना आपण बघाल. अमय शेठ पाटील सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. खरं तर 3 स्टार वाजी संघाची बांधणी कोणी केली असेल तर दिलीपजी पाटील पिंटू शेठ यांच्या माध्यमातून नेहमीच एक आर्थिक पाठबळ उभं केलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून एक दमदार नाईट स्पर्धा पाहिली. A1 दर्जाचं आयोजन होतं. इट्स अ वाईट रिव्ह्यू गमावला फिल्डिंग टीमने लवकरच वाईट साठी तो होता. अतिरिक्त रन या चेंडूकडे जोडली जाईल. धावसंख्या फलकावर धावा 17 सदस्यतेमध्ये बघा मिळतात. यज्ञेश डिफेन्सिव्ह पद्धतीनं बचावात्मक पवित्रा घेत असताना हा त्यांनी फटका खेळा. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. एक सिंगल याही बॉलवर येईल. पहा द्वितीय षटक जिथे पहिला आपण षटकार पाहिला आणि त्यानंतर अगदी धावसंख्येला आला लागलाय. धावसंख्येला रोग पाहतो. 1 गडी बाद झाला, 2 सिंगल रन्स पहिला, 1 व्हाईट बॉल आणि समोर पाहायला मिळतो काढो अतुल पाटील. 1 चेंडू खेळला, 1 धाव त्याच्या बॅट मधून आली आहे. पुढे जात स्टेप आउट होत हा फटका खेळला गेला, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. पूर्णपणे बेधुंद करणारी गोलंदाजी सफर केली जाते. त्यानंतर एक चांगली वापसी या गोलंदाजानं साध्य केली. पहिला गोलंदाज रोशनाई प्रस्तावित केली आणि इथे पाहायला मिळते रोहनच्या माध्यमातून दहशतीचं वातावरण. अजून एक गडी होते बाद. दुसरा धक्का 3 स्टार वाजेला आणि खेळाडू बाद होतोय अतुल पाटील.
आज अतुल पाटील स्वस्तात परतलेत. तुमच्या स्क्रीनवर बघा मिळतील रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय संतोषजी म्हात्रे आणि रिव्हर्स शॉटचे जनक म्हणून देखील त्यांच्याकडे रायगडमध्ये मांडलं जातं. हे फॉर्च्यून इव्हेंट्सच्या कॅमेरामॅनची तुम्हाला नक्कीच क्लिअरिटी आणि क्वालिटी बघा मिळतं. 2 ओव्हरचा खेळ सध्या रणांगणामध्ये संपला आणि 9च्या सरासरीनं 18 धावा जमवण्यामध्ये सक्षम ठरला आतापर्यंत 3 स्टार वाजी संघ आणि त्यामध्ये त्यांनी त्या मोबदल्यात 2 गडी 2 फलंदाजी गमावलेत. तृतीय षटकामध्ये गोलंदाजीला सुरुवात होताना तुम्हाला बघा मिळतील नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत. दिलीप पाटील, पिंटू शेठ ज्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा बघितली. खरं तर पहिल्यांदा रजनी स्पर्धा वाजेनगरीमध्ये पार पडली गेली रोशन आणि त्या स्पर्धेमध्ये 2 बाईक तुम्हाला बघायला मिळाल्या. याचा उल्लेख आपण जेव्हा हरिग्राम संघ खेळत होता तेव्हा केला, कारण सोपान त्या स्पर्धेमध्ये बायकर मॅन ठरला होता आणि तेच दिलीप पाटील अर्थात पिंटू शेठ बॅटिंग साठी. इथे पहिल्यांदाच अगदी नाईट स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं आणि इथे आल्यानंतर तसं वाटत नाही, कारण पुन्हापणे तरबेज असे आमचे हे आयोजक काहीशी थकान जाणवते. आज काहीसा आराम फरमावत, परंतु उद्या नव्या जोमानं नव्या जोशानं ज्या दर्जाचा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु आवाक्याच्या बाहेर आता आवाज येतोय. अमय शेठ यांची सेना आवाज करते षटकार. खूप चांगला फटका बघायला मिळाला. ज्या पद्धतीने हा फटका त्यांनी खेळा, एक शॉर्ट बाउन्सर लेगिन आणि हा फुटवर्कचा वापर करत असताना लेफ्टी खेळाडूचे असतं वैशिष्ट्य असतं रोशन, त्यांची फ्लेक्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो. खूप लवकर इनॅक्शन मध्ये स्वतःला आणलं, षटकार ठोकला. मिथुन दापोलकर यांच्यावर चढवलेला हल्ला आपण बघतो. थोडासा स्पीड जनरेट केला, मागे बॉल स्लोर होता, आता यावेळेस वेगवान. ही व्हेरिएशन्स असतात. कदाचित फलंदाजाच्या माइंड मध्ये असं असतं की पुन्हा एकदा एखादा स्लोर वन येईल, परंतु हीच एक पाऊल पुढे टाकत असताना थोडस युक्ती प्रदर्शन केलं आणि मिथुन दापोलकर यांनी फेकलेला हा डॉट बॉल. अगदी पहिला चेंडू षटकार आणि त्यानंतर अगदी डॉट बॉल पाहिला. पहिला षटकार अगदी सायबर रॉकेट ज्या पद्धतीने धावतो त्या दर्जाचा रॉकेट फायर आपण फटका पाहिला. षटकार त्यानंतर कमबॅक राहिले. ओहो, प्रहार केला कार्पेट आउट चा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा होतील का आणि पाहता अगदी सहज गतीनं या धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. सबसे ग्रेट पिंटू शेठ, अगदी वेगानं ही धाव इथे प्राप्त केली जाते. पास साहिल पाटील, सचिन, अमय शेठ पाटील हे सुद्धा या लढतीला अगदी जवळून एन्जॉय करतायत. ते मैफिलीमध्ये दंग आहेत. येस, डेफिनेटली. आणि मागील आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील बघितला 2 अटेम्प्ट झाले. यावेळेस गली आणि पॉइंट मधून खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटिंग बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. अवे फ्रॉम द बॉडी मिथुन दापोलकर यांना 4 चेंडू त्याने फेकलेत. अगदी बघितलं आपण 6-0-2-0 एखाद्या व्हीआयपी आकड्याप्रमाणे ही ओव्हर मात्र पुढे चालली. 2 बॉलचा खेळ उर्वरित आहे. 6-0-2-0 षटक आतापर्यंत आपण बघतो. मिथुन सज्ज होत असताना 5वा चेंडू या षटकातील यज्ञेशसाठी पंच डेफिनेटली वळतील, कारण ऑलरेडी व्हाईट लाईनच्या बाहेर पिचिंग झाला. तर बॉल व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला इथे येत असताना 1 धाव पुढे जाईल. संघ पोहोचलाय 27-27. 5 जसा आपण व्हाईट बॉलचा इशारा अगदी पंच समोरच्या दिशेनं इशारा करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजावरती आक्षेप नोंदवलाय. अगदी आमचे तिसरे अंपायर्स ओम खोपकर, अहो रात्र त्यांची आपण मेहनत पाहतो. ओहो, बुलेट वेगाने फटका दागण्याचा प्रयत्न, परंतु रोखले. डॉट बॉलची राहिली समाप्ती. गोलंदाजानं घर वापसी दाखवली. पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर गोलंदाजानं कमबॅक साधले. वैभव, डेफिनेटली परिवर्तन हा निसर्गाचा नियमच असतो आणि ते परिवर्तन खरं तर मिथुन दापोलकर यांनी केले आपल्या षटकामध्ये. 9 धावांचा आतापर्यंत हे राहिलेलं षटक आहे. यज्ञेशचा वैयक्तिक खेळ आपण बघितला तर 8 बॉल मध्ये तो वैयक्तिक 14 वर खेळतो. तिसरा षटकातील हा अंतिम बॉल फेका जाणार. जमिनी समांतर फटका बॉल चालेल. लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल करतोय. 1च रन या बॉल वर मिळेल. गुड बॉलिंग. सध्याची परिस्थिती आपण बघितली तर आजकालचं टेनिस क्रिकेट ज्या पद्धतीनं फास्ट बनत चाललंय, पूर्वी होतं 1 ओव्हर मध्ये 6 धावा खर्च करणारा गोलंदाज चांगला संबोधला जायचा. आताची परिस्थिती आपण बघितली 10 धावा 11 धावांपर्यंत गोलंदाज जो एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या षटकामध्ये 10 रन आल्या. सांघिक टोटल 3 ओव्हर नंतर
28 धावा 3 स्टार बाजी संघाच्या. पहिलं षटक पाहिलं आपण रोशनचं ज्यानं 9 धावा खर्च केला. त्यानंतर रोहनला पाहिलं, त्यानं पुन्हा एकदा 9 धावा खर्च करताना पाहिलं. आणि या क्षणी अगदी मिथुन दापोलकर या गोलंदाजानं 10 धावा खर्च केल्या. 3 षटकांचं मिलन पाहिलं. धावपटलाबादी बनताना पाहायला मिळतात. 2 गडी बाद 28 3 स्टार वाजे. दोन संघांचं नामकरण खूप वेगळं पाहायला मिळतं. 3 स्टार या नावानं खेळतो वाजे आणि अजनबी या नावानं खेळतो ओले. अगदी अजनबी क्रिकेट संघ ओले संघाचा जो लोगो आहे ना, खूप बोलका पाहायला मिळतो. अगदी अनेक वर्ष या लोगोनं प्रभावित केले आणि त्यांच्या खेळाडूंनी सुद्धा सर्वांना प्रभावित केले. सातत्याने हे नाव तेवढंच अग्रगणित राहिले. टेनिस विश्वामध्ये अंतिमचे 6 बॉल फेकण्यासाठी अभिजित म्हात्रेच्या खांद्यावर जबाबदारी दिली. यज्ञेश मैदानामध्ये 15 वर वैयक्तिक खेळतो, 28 वर. अगदी समतोल चालू आहे. दोन्ही संघ इतक्या जास्त रन आल्या नाही किंवा जास्त खर्च केलेला नाहीयेत. फटका सजवण्याचा प्रयत्न पंचांनी आमच्याकडे इशारा केला. व्हाईट बॉलचा अतिरिक्त रन या बॉल गणित जोडली जाईल. अजूनही 1 रन जोडली जाते. सांघिक कोठ्यामध्ये 29 धावांपर्यंतचा प्रवास सध्या बघायला मिळतो. आता डेथ ओव्हर मध्ये आले. थोडेसे इनॅक्शन मध्ये फलंदाजी करावी लागेल, कारण ओवली टीम कडे देखील अगदी बघितलं तर अजित सारखा एक दमदार खेळाडू, मिडल ऑर्डर देखील तेवढं स्ट्रॉंग बघायला मिळतं. त्यामुळे रन येणं गरजेचं आहे. रोशन, उत्तरार्धामध्ये सामना अगदी रफ अँड टफ पाहायला मिळेल. दोन संघ ताकद जे खेळतील, ताकदीचं प्रदर्शन दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि हे पाहता अगदी गोलंदाजानं डॉट बॉल सफर केलाय. 29 वर संघाची धावसंख्या सध्या थांबली. अभिजित पुन्हा एकदा सज्ज होत असताना पहिला बॉल थोडासा खराब आला. तदनंतर डॉट बॉल. यज्ञेशनं डॉट बॉलचं पर्सेंटेज थोडं कमी त्याला करावं लागेल, कारण आता फक्त काही चेंडू शिल्लक राहिलेत आणि हा फटका सजवलाय. बॉल चाललाय. पंच अगदी पाहणी केली जाईल जरूर. अगदी 5 शिट्ट्या वाजतायत. जे आपण ब्लॅक कलरची आपण स्कॉर्पिओ पाहतो तिची लाईट्स लगे ऑन होते. अगदी दमदार फटका पाहिला. रॉकेट फायर दाखवत असताना काढो चेक केलं जातंय. 6 आहे की 4 आहे चेक केलं जातं. यस, डेफिनेटली 1 बाउन्स. बॉल सीमा पलीकडे गेलाय, त्यामुळे 4 रन मिळतील. 4 धावांच्या मदतीनं संघाचं एकूण धावसंख्येचं टोटल आपण बघितलं तर 33 धावांपर्यंत मजल मारली. अगदी बघितलं यज्ञेश वैयक्तिक 19 धावांवर तो खेळतो 11 बॉल मध्ये. अगदी 1 टप्पा सीमा पार चौका पाहिला. धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. 33 धावा. धावपटलामध्ये पुन्हा एकदा त्या दिशेने प्रहार, परंतु चांगली फिल्डिंगची आखणी केली जाते. अगदी रिंगणाच्या बाहेर जाऊन चेंडूवरती झडप घातली जाते. चांगली फिल्डिंगची आखणी वैभव या अजनबी ओले संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इथे अवगत केली जाते. चांगली फिल्डिंग. 34 धावा लागतायत धावपटलावरती. या पहिल्या प्रवार्धातील अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अभिजित म्हात्रे नामक गोलंदाज आपली दहशत प्रस्तावित करतो. आणि आता समोर पाहायला मिळेल उंच कुडा असा फलंदाज, ज्याचे खांदे मजबूत असा खेळाडू दिलीप पाटील. पहिल्यांदा ऑन स्ट्राइक इन कडे येण्याची त्यांना संधी मिळाली. पहिलाच बॉल फेस करणारे 34 वर चांगली गोलंदाजी होते. अभिजित म्हात्रे कडून देखील एक चौकार जरूर आलाय. यावेळेस नो फुटवर्क. अगदी कडेकडे खेळाचा प्रयत्न तिथे केला. एका जाग्यावरून स्तब्ध राहून खेळाचा प्रयत्न केला. पॉवर जनरेट करण्यासाठी थोडेसे पाय जरूर रोवले, परंतु अवे फ्रॉम द बॉडी हा डॉट बॉल आलाय. गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर. खेळपट्टीमध्ये पदरालित्य करणं खूप गरजेचं असतं. बॅकफुटला जावं लागतं, फ्रंटफुटला जावं लागतं. त्यानंतर फटके खेळणं गरजेचे असते आणि काहीसा इथे अभाव पाहायला मिळतो. धावसंख्येचा भाव हा वधारणं गरजेचं आहे. आता स्ट्राईक रोटेशनला खूप महत्व असणार आहे, कारण यज्ञेशचा विचार केला. यज्ञात आहुती टाकणारी फलंदाजी त्यानं या खेळीच्या माध्यमातून इथे दाखवले, परंतु अविरतपणे 2 डॉट बॉल उत्तरार्धासाठी काहीसा घातक कारनामा असेल 3 स्टार वाजे संघासाठी. आज खरं तर बघितलं ना तर 35-40चा जो ऍव्हरेज स्कोर आहे तो राहिला. फक्त मागील 2 सामने अगदी आपण बघितले तर त्या 2 सामन्यामध्ये हायएस्ट टोटल बनली होती. आणि बघू शकता सध्या 34 वर संघ अंतिम बॉल आहे. अंतिम बॉल स्लॉट मध्ये आणि फायनली शेवट गोड केला. आणि बघा किती दूर हा फटका आहे. लॉंग हिट, हॉट शॉट. वैभव सर, हा फटका कुठे खेळलाय? जिथे अमय शेठ पाटील उभे आहेत. आणि हे बघा स्क्रीनवर ते सध्या टाळ्या वाजवत आहेत, शिट्ट्या वाजवत आहेत. कॅमेरामॅन भरपूर फोकस केले.
सध्या ते कोल्ड्रिंकचा आनंद देखील घेत आहेत सगळे त्यांची ग्रुप्स आणि धावसंख्येचं टोटल अगदी आता सजलं गेलंय। पहिल्या सत्रामध्ये फायटिंग टोटल बनवली ज्यामध्ये 40 गाठण्यामध्ये सक्षम ठरलाय अगदी बॅटिंग करणारा 3 स्टार वाजे संघ आणि पहिल्या सत्रामध्ये बनले 40 करायचे आहेत विजयासाठी 41 669 सायबर रॉकेट ग्रुप कडे हा सलामी दागणारा हा दमदार आपण षटकार पाहिला पाहिजे स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रेम पाटील वाजे यांचा आपण उत्तम रीती कार्य पाहतो। सोमनाथ पाटील हे सुद्धा याच गावातून बिलॉंग करतात। विठ्ठल पाटील सरांचा आवाज पाहतो आणि या स्पर्धेमध्ये मन्याबाई अर्थातच मनोहर पाटील सर वाजे हे आज कमेंटरी बॉक्स वर जॉईन झाले त्यांचं मनपूर्वक स्वागत। अजून एक नाव न्यू यंगस्टर समालोचक आमचे आदित्य भगत यांना देखील आदित्य पाटील यांना विसरता येणार नाही। खूप चांगली समालोचन खरं तर त्यांनी वाजेच्या स्पर्धेमध्ये केले आणि सातत्याने करतात। अगदी ही सगळी मंडळी आमच्या बेस्ट अपडेटर अनिल पाटील यांचाही उल्लेख करावा लागेल आणि त्यासोबत मयूर पाटील हे देखील नक्कीच ऍपल लवर मयूर पाटील यांची आपण मोठी ख्याती पाहतो। आदित्य पाटील आमचे होतकरू युवा समालोचक त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। उत्तरार्धाकडे लक्ष वेधित केलं जाईल जिथे 24 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 41 धावसंख्येची आवश्यकता आहे अजनबी ओले या संघाला। चोवीस चेंडू आणि 41 धावांची गरज सदस्यतेमध्ये तुम्हाला बघायला मिळतं। अनेक मोठे मोठे नाव खरं तर या दोन्ही टीम मध्ये बघायला मिळतात। सध्या टीम मीटिंग सुरू असताना त्या ठिकाणी एक चांगला मॅनेजमेंट आणि एक चांगल्या रणनीतीकडे लक्ष केंद्रित केलं। लक्ष बघितलं तर 41 धावा म्हटलं तर या मैदानावर इतक्या जास्तही नाहीयेत आणि इतक्या कमी नाही। एक चांगला फायटिंग टोटल खरं तर बनलाय दोन्ही टीमला या धावा बनवण्यासाठी एका बाजूला धावा रोखण्यासाठी यातून भरपूर प्रयत्न या सामन्यामध्ये करावे लागतील। दोन्ही संघांना इथे आमच्या आयोजकांकडून आमच्या कमेंटरी बॉक्स कडून मनपूर्वक शुभेच्छा। एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून इथे घडताना पाहायला मिळेल। फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला अगदी YouTube वरती पाहिलं जातं। अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध जिथे धावा राहिल्या धावा पुस्तकामध्ये 41 धावसंख्येची आवश्यकता आहे या उत्तरार्धामध्ये स्पीडली खेळायचं पहा। अगदी पहिली सलामीची जोडी अजनबी ओले संघ आपण पुढे मार्गस्थ करायची। अगदी एक लढत अजून शिल्लक आहे। आमचा गोट्या कायसा शांत आहे कारण गोट्यानं कांटोबी विसरले। गोट्या शांत राहण्याचं काम देखील आहे कारण कृष्णा म्हात्रेने त्यांना तंबी दिली। 41 धावा करायचे तर या मॅच मध्ये अजनबी स्पोर्ट्स ओवळे या संघाला मागे मॅच मध्ये आपण बघितलं तर स्कायरा 11 न्यू यंगस्टर्स बहाल संघाने 32 धावा डिफेन्स केल्या आणि तो देखील चांगल्या फरकानं सामना त्याने जिंकला होता। आणि सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये अजित मुंगाचे आणि संतोषजी म्हात्रे एवन जोडी योगेश पाटील आणि विनोद पाटील वाजे आणि सचिन ठाकूर चेरवली हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। उत्तरार्धाकडे आता लक्ष वेधित केलं जाईल जिथे 24 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता आहे। हा उत्तरार्धाचा कालखंड कोण गाजवेल 3 स्टार वाजे की निश्चितच अजनबी ओले क्रिकेट किंग मावले आज आमने सामने खेळतायत एक बिग बॅटल। स्वप्नील पाटील यांच्याकडून अजित मुंगाजे यांच्यासाठी सुवर्ण संधी लगातार 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। महत्वाकांक्षी आणि महत्वपूर्ण लढत कारण याच्या नंतर होईल खरं तर आज डे नाईट फॉर्मॅट मधील या पहिल्या दिवस आणि रात्रीच्या खेळामधील अंतिम लढत आणि यातून विजेता संघ खेळ थेट न्यू यंगस्टर्स वहाळ स्कायरा 11 या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला बघायला मिळेल। सुरुवात करतो आपण आणि गोलंदाजीची धुरा खांद्यावर दिले। बॉलिंग ट्रॅकवर हेमंत पाटील पहिलं षटक पॉवर प्लेचं सज्ज अगदी हिमतीनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे परंतु पहिली सलामीची जोडी अजनबी ओले संघाची पाहायला मिळते। अगदी अजित मुंगाजीच्या साथीनं संतोष दादा मात्रे नावसा खेळला एक दर्जेदार हा सामना घडू शकतो।
दोन संघ ताकदशीर अगदी शक्ती प्रदर्शन इथे साकार करतील आणि या लढतीला होईल सुरुवात. गेम ऑन गेम स्टार्ट. बॉलिंग ट्रॅक वरती 3 स्टार वाजी संघाचा गोलंदाज हेमंत पाटील. अगदी गेम ऑन गेम स्टार्ट. पहिला बॉल फुलर लेन आणि इथे पाहतो इट्स नो बॉल करार. चेक केलं जाईल. अगदी फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू पाहायला मिळतो आणि बीमर साठी हा रिव्ह्यूचा वापर केलाय. रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल आहे. आमचे सत्यवानजी काकडे सर आदाई अगदी दमदार पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोशन त्यांना खरं तर सुट्टी असते फक्त गुरुवार आणि शनिवार. इतर दिवस ते नॉनव्हेज खातात आणि बघू शकता आता चाचप सुरू आहे. चेक केलं जात असताना सद्यस्थितीमध्ये अजितला आपण बघितलं ऑन स्ट्राइक एंड कडी आणि हा खरं तर हेमंतचा हा चेंडू तुम्हाला जरूर बघा मिळेल. रिप्ले तुम्हाला पारदर्शक निर्णय बघा मिळतो आणि पंच आम्हाला जरूर सांगतील इट्स अ नो बॉल करार. अगदी रिव्ह्यू मात्र इथे गमावले लॉस पाहायला मिळतो परंतु अंतिम टप्प्यामध्ये बॉस कोण ठरेल हे सुद्धा पाहावं लागेल. पाहिजे विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज सायबर रॉकेट बैलाचे मालक अमय शेठ पाटील गोल्डन मॅन यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा धनादेश. ओहो प्रहार गेलाय. रिंगण तोडता आलं नाही. सिंगल रन्स इथे प्राप्त केली जाते. अगदी धाव संख्या वेगानं धाव संख्या खोऱ्यानं बनवण्याचा काहीसा मनसुबा आहे आणि हे पाहता अगदी उत्तरार्धामध्ये दमकम दाखवण्याचा प्रयत्न आणि या पहिल्या सलामीच्या जोडीनं दमकम दाखवली तर सामना अगदी विजयाच्या समीप जाऊ शकतो इतकी ताकद आहे अजय नबी ओले संघाच्या माध्यमातून. एकच रन मागील चेंडूवर आले. पुन्हा एकदा हे मन सज्ज झालेत. खोदून काढल्या अक्षरशः बॉलला मिडॉनचे खेळाडू बॉल पर्यंत पोहोचतील. 1 रन घेण्याची मुभा खरं तर 2 खेळाडूंकडे होती. चांगल्या टप्प्यावर आणि चांगल्या नियंत्रणामध्ये दिसला खरं तर हेमंत पाटीलचा बॉल कारण यॉर्कर लेन करणं मोठं धाडसाचं काम असतं. रोशन एकतर हा बॉल जर अॅक्युरसी मध्ये चुकला तर एक तर फुल टॉस होतो किंवा ओव्हर पिच होतो. त्यामुळे यॉर्क परफेक्ट करणं हे मोठं चॅलेंज असतं. गोलंदाज समोर बॉल तयार. काय फटका सजवलाय आणि हीच तर ओळख आहे संतोष म्हात्रे यांची. बघा किती चांगल्या पद्धतीने पॅडल स्वीप केला. यॉर्क साठी ते तयार होते आणि या बॉलला पाठवले तर डीप लॉंग लेगला चौकार. अतुलनीय आपण फटका पाहिला. अगदी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न अतुलच्या डोईवरून हा येतोय. दमदार चौकार. अगदी नवयुवकांना लाजवेल असा खेळ लेजंड खेळाडू संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून. म्हणतात ना क्लास जर तुमचा असेल तर ते अजरामर तुमच्यासाठी राहते आणि या खेळाडून या खेळामध्ये त्यांचा क्लास कधीच सोडला नाही. हा फुलटॉस होता तयार नव्हती आणि बॉलला ढकललं जरूर. खेळाडू तिथे आहेत. बिंड ऑफ दरम्यान 1 रन इथे पूर्ण केली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम पार्टनरशिप कडे बघतोय संघ कारण हेच तर करायचं असतं. सुरुवातीला थोडेसे अनसेट असतं. सेट होण्यासाठी काही चेंडू हवे असतात प्रत्येक फलंदाजाला आणि सद्यस्थितीमध्ये संघाचं टोटल आपण जर पाहिलं तर 9 धावा पहिला आतापर्यंत या ओव्हर मध्ये आलेत. अगदी भागीदारी खूप चांगली पाहायला मिळते. अगदी कॉपी बुक स्टाईल फटका केला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अक्षय त्या ठिकाणी सज्ज होते. धावसंख्येला अक्षय देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे तंतोतंत केला जातो. धावसंख्या पाहिली तर धावपटलावरती पाहावयास मिळते. दुहेरी अंकामध्ये पडाव केले जाते. 10 कदम दमकम दाखवली जाते. 10 धावा लागतात पल्ला गाठायचा 41 धावसंख्येचा आणि अजूनपर्यंत पाहिलं तर निश्चितच शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पिबनच्या पहिल्या षटकातील. अखेरचा बॉल चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो. डॉट बॉलची राहिली समाप्ती. अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाज हिमतीने गोलंदाजीची आखणी करतो. नाव आहे हेमंत पाटील.
पहिलं षटक संपले, 10 रन आले. तर ऑन बोर्डवर कोणती विकेट गमावली नाही. आतापर्यंत अजनबी स्पोर्ट्स ओवले संघानं उर्वरित 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. वाजे संघ तुम्हाला वेग घेण्याची अनुमती नाहीये. फिल्डिंग लगेच तुम्हाला सेट करायचे, लक्षात घ्या, कारण बैलाला महत्व द्यावं लागेल. सध्या बघू शकता 1:39 मिनिटं सध्या झाले, सकाळ झाली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 12 नंतर आपण अर्ली मॉर्निंग AM लावतो आणि 18 बॉल मध्ये 31 धावांची सद्यस्थितीमध्ये रणांगणामध्ये ही गरज. बघायचं गोलंदाजीसाठी प्रमोट कोणाला केलं जाईल, कोणाला संधी. मला वाटतं स्वतः कॅप्टन पंकज पाटील बॉलिंग ट्रॅकवर आता ते सज्ज झालेत. फिल्डिंग लावून घ्या वाजे संघ, वेग घेऊ नका. वेळेची बंधन आहेत, तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायचे. गोलंदाज येते पंकज पाटील स्वतः अगदी बुमबुम मारा करण्यासाठी सज्ज असेल. अगदी या गोलंदाजामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये कुवत आहे, ताकदीच्या जोरबादी, अनेक फलंदाजांच्या नांग्या तोडणारा काढू. अगदी PPL असेल आणि PPL मध्ये सुद्धा ज्याचा आपण दमदार खेळ पाहिला गतवर्षी आणि आज ग्रामीणच्या माध्यमातून खेळत असताना अगदी आपल्या गावच्या संघासाठी चांगलं खेळायचं पंकजला. परंतु फलंदाज हाही तितकाच ठाकर पाहायला मिळतो. नाव आहे अजित मुंगाजी, ऑन फायर. त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो हा संघर्षाचा दमदार चौकार. खरं तर रोशन फिल्डिंग मध्ये गफलत बघायला मिळाली, त्या ठिकाणी चूक झाली, थोडीशी गडबड गोंधळ झालाय. बॉल टर्न होणार होता याची शक्यता दाट असते जेव्हा अगदी हा चेंडू जेव्हा कव्हर्स डीप पॉइंट कडे खेळला जातो आणि तिथे क्षेत्ररक्षक होते मनीष, ते तयार नव्हते खरं तर टर्न साठी. त्यामुळे आलेला चौकार आपण बघू शकता. अजित जे नेहमी मैदानामध्ये सिच्युएशन नुसार खेळ करणं या खेळाडूला जमलंय आणि सध्या ज्या पद्धतीने धावसंख्येचं टोटल आहे सध्या चौकारानं ते डील करतायत. षटकाराकडे थोडस कमी कॉन्सन्ट्रेशन, कारण माहिती हवेमध्ये आदरत आहे. एखादा स्लॉट मध्ये आला तर ते कमी नाहीयेत. परंतु पंकज पाटील यावेळेस दांड्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता पंकजचा. पंच आमच्याकडे वळत असताना इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त रन या चेंडूकडे जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीने संघ पुढे चालले. धावा झाले टोटल 15 धावा ऑन बोर्डवर. 17 चेंडू आणि 26 धावांची अजूनही आवश्यकता. पहिला चेंडू जिथे आलेला चौकार आणि त्यानंतर तात्काळ इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतो. समोर आहे अजित मुंगाजी, ज्याच्या नावामध्ये जीत हा शब्द दडलाय आणि अजित मुंगाजी नेहमीच तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा खरा फिल्डिंग, जेवढी स्ट्राईक अजित कडे असेल तेवढी डोकेदुखी वाढेल 3 स्टार बाजी या संघाची. आणि रोशन खरं तर ही एक धाव अनमोल आहे. तुम्ही जेवढ्या रन एकेरी दुहेरी धाव संख्येच्या माध्यमातून खर्च कराल तेवढे तुमच्यावर प्रेशर कमी होत जाईल. त्याच एकेरी दुहेरी धावेनं प्रेशर कमी होणार आहे ते अजनबी स्पोर्ट्स ओवले संघाचं. त्यामुळे दोन्ही टीमचं हित, आपल्या टीमचं हित काय आहे हे बघून तुम्हाला कामगिरी करावी लागेल. ध्येय धोरण चांगल्या पद्धतीने गाठावे लागतील. ओहो, लेटकट खेळायचं होतं परंतु रोखलं जात. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. अगदी पंकजनं वापसी दाखवली. अलीकडे दुहेरी धाव येताना पाहिले. फिल्डिंगच्या माध्यमातून अगदी मित्र म्हणेन धावा अतिरिक्त खर्च केल्या जात आहेत, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल तर विजयाला मुकाल या म्हणीला साथ न देता एक चांगली फिल्डिंगची आखणी करावी लागेल 3 स्टार वाजेला. एक पोषक फलंदाजी होत असताना अगदी अजित मुंगाजीला बांधून ठेवलंय. धावत संख्येला टाळेबंद केलंय, धावत संख्येला रोखलंय, धावत संख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न तंतोतंत जारी. गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये बारी. पंकू बुमबुम ऑन फायर. कमबॅक करणं, कारण पंकजचं वय जरी कमी असलं तरी त्याच्याकडे अनुभव देखील तेवढाच तीव्र आहे आणि त्या अनुभवाचा वापर त्याने सध्या करत असताना लगातार 2 चेंडू निर्धाव फेकलेत फलंदाज अजित मुंगाजी. हे नाव मोठं आहे खरं तर. ओवले नगरी मधील जेवढं नाव एक काल गाजवला आणि अजूनही खूप चांगला खेळतात ते संतोषजी म्हात्रे यांना देखील आपण बघतो. परंतु संघाची टोटल सध्या 17 वर तुम्हाला बघायला मिळतं. हा बॉल महत्वाचा आहे. डिफेन्सिव्ह पद्धतीनं प्लेसमेंट दाखवले. 1 रन बनली आहे. फिल्डर दूर आहे, दुसरे साडे निघाले. बघा रनिंग बिटवीन द विकेट किती तेज थरार. कारण म्हटलं जातं ना की कधी कधी जे काम तलवारीनं केलं जाऊ शकत नाही ते काम सुईनं केलं जातं आणि हीच एकेरी दुहेरी धावसंख्या पुढे पुढे चालले. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर बनतं 19. आता 13 मध्ये पाहिजेत 22 रन. अगदी कासव छाप पद्धतीने धावा येत आहेत. पंकज पाटीलच्या षटका दरम्यान अगदी 2 चेंडू आपण डॉट पाहिले आणि त्यानंतर अगदी हा फटका अलंद कार्पेट पाहिला आणि त्यानंतर अगदी
मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 धावा चपलाईने प्राप्त केल्या जात आहेत. समीकरण 13 चेंडू 22, 13-22 समीकरण. गोलंदाज पंकज अंतिम टप्प्यामध्ये दहशत प्रस्तावित करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू गणिक 5 धावा खर्च केल्यानंतर एक चांगली घर वापसी या गोलंदाजाच्या मार्फत इथे अवगत केली जाते. चांगली फिल्डिंगची आखणी. संकेत भगत त्या ठिकाणी सज्ज असताना डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव प्राप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक टाइम आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गुणतालिकेमध्ये धावा पाहतो. एकूण धाव संख्या 20. आता समीकरण 12 चेंडू 21. नक्कीच रोशन बघितलं तर स्कोरिंग अनालिसिस कडे लक्ष केंद्रित केलं तर हेमंतचं पहिलं षटक त्यामध्ये त्याने 10 रन खर्च केले होते आणि या षटकामध्ये देखील पंकजनं 10 धावा त्यांनीही खर्च केल्या. तशा 10च्या सरासरीनं 20 धावांपर्यंत संघ पोहोचलाय. 12 बॉल मध्ये 20 केलेत. 12 बॉल मध्ये 21 करायचे आहेत अजनबी स्पोर्ट्स ओलीला. कारण या स्पर्धेचा महत्वाचा नियम कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग ही या स्पर्धेची आपल्याला नियमावली पाहायला मिळते. या पुढील आपण सामना अगदी विनर टू विनर स्कायर 11 विरोधात संघ, या संघातून जो संघ जिंकेल तो निश्चितच कळेल. स्कायर 11 न्यू यंगस्टर वहाल सन्माननीय आकाश पाटील गोल्डन मॅन शिडोनगाव ज्यांच्या माध्यमातून अगदी अविरतपणे वहाल संघाला पाक केलं जातं. हाच वहाल संघ अगदी नवोचषकाचा अगदी उपविजेता ठरला होता. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट शतरक्षकाचा अवॉर्ड घनश्याम पाटीलला लाभलं गेलं आणि घनश्याम पाटीलला एक चांगली ऊर्जा आपण त्याच्या माध्यमातून पाहतो. त्यानंतर अगदी आपण पाहिलं आपण प्रयास कोहली तोही अगदी यंदाच्या हंगामामध्ये चांगला खेळताना पाहतो आणि संपूर्ण युवा ब्रिगेड आणि त्यांचा एक वाघ आहे प्रतीक पाटील. 20 धावा बनलेत. 12 चेंडू 21 धावांची गरज आणि निर्णायक षटकामध्ये गोलंदाजीची जबाबदारी संकेत भगत एक उंच खोरा असा खेळाडू त्याच्या खांद्यावर दिली गेली. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहे. त्यांच्या बॅट मधून रन हे बनतात हे प्लस पॉइंट आहे सध्या अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाचं. परंतु 3 स्टार बाजीच्या दृष्टिकोनातून पाहणी केली तर हे षटक त्यांच्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे जेवढं ओवळे टीमच्या. कारण या 6 चेंडूवर भरपूर काही डिपेंड राहतील. कोणाचं पारड या मॅच मध्ये जड राहतील बघायचं. 12-21 तयार. रनवे मध्ये अडथळा पण सँडी पालकर सर डेट बॉलचा इशारा आम्हाला करत असताना फिल्डिंग डिपार्टमेंटची पाहणी केली तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ एक खेळाडू तुम्हाला अगदी कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बघायला मिळेल. फिल्डिंगचे सध्या पोझिशन सेट केले गेले. 12-21 हा बॉल हवेत तरंगतोय. जसे हात मोकळे केले तसा झेल हवेत उडाल आणि क्षेत्ररक्षक हेमंत पाटील टिपतो झेल. महत्वपूर्ण सफलता. अजित मुंगाजी आपल्या टीमला अर्ध्यावर सोडत असताना धोक्याच्या क्षणी आपण विकेटचं बदल पाहतो. आमचे डीजे आता काहीशे शांत आहेत परंतु डीजे गणेश आणि डीजे जितो यांच्यामध्ये चर्चा साधली जाते. दोघं चर्चा करतायत डीजे गणेश आणि आमचे मुख्य आयोजक जितेश नावडेकर. भरपूर मेहनत केली कारण मागील 3 रात्रीपासून जितेश नावडेकर अगदी संपूर्ण मंडप डेकोरेटर्स लाईट्स कोणता हॉलिव्हिजन कसा कोणत्या अँगल मध्ये लावलं पाहिजे कारण त्याची डिग्री महत्वाची असते. रोशन आणि तेवढा चांगला लख प्रकाश अगदी संपूर्ण नवीन सेटअप त्याने बनवलाय. त्यामुळे अगदी आपल्या हक्काचा माणूस आपल्यासाठी आता मिळालाय. नक्कीच मंडप डेकोरेटर्स यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहतो. खरं तर हे पहिलं पाऊल आहे आणि पहिल्या पाऊलामध्ये अगदी मोठं यश त्यांनी संपादन केलंय. हे तो झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे. 11 बॉल मध्ये पाहिजेत 21 विकेट आल्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये सुचल गायकवाड. बॉल हवेमध्ये तरंगतो. उंच उंच फ्लाय झाला फार दूर फिल्डर. ओ काय प्रयत्न इथे होता. झेल फायनली सुटलाय. एक वेळ जेव्हा झेल हवेत तरंगत होता हृदय हवेत टांगल्यासारखं झालं होतं आणि पंकजनं बाउंड्री लाईन वरून येत असताना मोठं अंतर पार करत असताना तो झेल पर्यंत पोहोचला होता. पण ग्रिपी महत्वाची राहिली होती. काय जबरदस्त आपण ही धावगती पाहिली. हरण्या ज्या पद्धतीने धावतो त्या दर्जाची त्याची अगदी धावगती पाहिली. बोंबोम अगदी डीप मिड विकेटला होता. अगदी खेळपटीच्या समीप आला होता आणि हा झेल झाला असता तर अगदी रेकॉर्ड झाला असता.
कारण उत्तम दर्जाचं कार्य, उत्तम दर्जाचा एफर्ट होता पंकज पाटील बुमबुमचा. नक्कीच रोशन, परंतु म्हटलं जातं की जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही, परंतु जर तर शिवाय क्रिकेटही नाही. गोलंदाज तयार होतो सनम. महत्वाचा हा बॉल. हो, इथे बाउन्सर अटेम्प्ट केला. अगदी हाफ ट्रॅकर ज्या पद्धतीने बाउन्स मिळतो आणि उंच खोरा खेळाडू अगदी आपण बघितलं संकेत भगतला, त्याच्या उंचीचा फायदा खरं तर तो मिळवतो रोशन. अगदी समीकरणाचा विचार केला तर अगदी 9 चेंडू 19 धावा धावपटलावरती आहेत. गोलंदाज पाहायला मिळतो संकेत भगत. तू म्हटल्याप्रमाणे त्याची उंची खूप चांगली पाहायला मिळते आणि मजबूत उंचीच्या जोरावरती तितक्याच दर्जेदार उंचीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यज्ञेश त्याच्या साथीने अगदी सजेशन देतोय की यापुढील चाचपणी काय असेल, परंतु आक्षेप नोंदवलाय गोलंदाजावरती. अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागले संकेतला. ओम खोपकर त्यांची प्रचंड मेहनत आहे. पडद्याच्या मागे लपून राहतात परंतु काम चोख करतात. आणखी एक चांगला बॉल जीव होता या मॅच मध्ये. खर तर पहिल्या 2 षटकामध्ये सगळं सुरळीत चालू होतं. अजनबी स्पोर्ट्स ओले संघाला ज्या धावगतीने त्यांना धावांचा पाठलाग करायचा होता ते करंट रन रेट खूप चांगलं स्टँडर्ड टिकून ठेवलं होतं. परंतु या षटकामध्ये जशी पहिल्या बॉलवर विकेट अजित मुंगाजीची केली, थोडासा डाव असा डगमळताना मैदानामध्ये दिसतोय. पूर्णपणे मोमेंट आपल्या बाजूने खेचलेत. अजित मुंगाजीची विकेट खूप इम्पॉर्टंट, परंतु अंतिम पळापर्यंत हार न मानणारा संघ अर्थातच रायगड जिल्ह्यातील अजनबी ओले. अनेक नामांकित संघांना पाणी पाजले या संघानं आणि याही लढतीमध्ये दमखम दाखवण्याचा प्रयत्न या संघाचा पाहायला मिळतो. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाते. 3 स्टार बाजी संघ सुद्धा त्याच ताकदीने खेळतो अजनबी ओले संघाविरोधात. आणि आता समीकरण 7 चेंडू 18. सामना संपलेला नाहीये. हा बॉल तेवढाच महत्वाचा. दोन्ही टीम कडे अजूनही मॅच बॅलन्स आहे, परंतु स्तुती होते चांगल्या कामाची. पहिल्या 2 ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग करत होता ओले संघ, त्याची स्तुती होत होती आणि कमबॅकची गरज असताना अगदी बघितलं तर संकेत भगतनं एक कमबॅक जरूर करून दिलाय. हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे, पण तो मैदानामध्ये संतोष म्हात्रे यांना आपण बघतो. जर मैदानामध्ये राहिले शेवटच्या क्षणापर्यंत तर काया पालट करण्याची क्षमता या सामन्याचं ते आपल्यामध्ये राखतात. नक्कीच लढवय्या बाणा नेहमीच याकडून राखलंय. लिजंड खेळा म्हणून पूर्णपणे युवकांना एक चांगले मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहतो, परंतु आज त्यांना दमखम दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओहो, पहिला बॉल वेगळ्या ढंगामध्ये खेळलाय, उत्तमरित्या फटका खेळलाय. जिती सज्ज आहेत वाजेकर त्या दिशेने दागलाय. हा दमदार फोर चौकार. नक्कीच या चौकारानं ज्या ठिकाणी ठोकला तिथे सांगू दिलं संतोष म्हात्रेनं की अजूनही मैदानामध्ये मी आहे. त्यामुळे मॅचचा रिझल्ट संपलेला नाही, रिझल्ट समोर आलेला नाही. येणाऱ्या 14 धावांमध्ये अंतर जरूर सांगेन. त्यापूर्वी स्कोर झाले 27, विकेट गेलेत मैदानामधून 1, येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये. 6 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. अखेरच्या चेंडूकणिक अगदी एक चांगला फटका पाहिला, कलाईचा चांगला वापर संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहिला आणि पूर्णपणे ओल्ड इज गोल्ड, अगदी गोल्डन कामगिरी या स्पर्धेमध्ये आखली जाते. म्हटलं जातं जितकं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असतं. क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू अर्थातच संतोषदादा म्हात्रे, टीम ओले. रोशन, परंतु शेवटच्या बॉलवर चौकार आला होता, त्यामुळे संतोष म्हात्रे नॉस्ट्राइक एंड कडे राहतील. स्ट्राइक एंड कडे सुजित आहे. थोडासा आत्मबल डाऊन आहे, कॉन्फिडन्स कारण 4 बॉल मध्ये त्यांनी फक्त 2 रन केले, 3 डॉट झाले होते. परंतु म्हणतात ना काहीतरी नवीन करायचं असेल तर काल जे काय घडलं ते विसरून जावं लागतं आणि आपलं ध्येय काय आहे ते सांगावं लागतं. अगदी ध्येय धोरण चांगल्या पद्धतीने आखली जात आहेत. अंतिम टप्प्यामध्ये विजयाच्या समी कोण जाईल, कोण बाजी मारेल आणि स्कायर 11 न्यू यंगस्टर वाल संघासमोर कोण खेळेल असे नाना विविध प्रश्न इथे उद्भवले जात आहेत, परंतु स्पीडली खेळायचे. रोशन, ज्या पद्धतीने म्हटलं जातं ना की आपलं लक्ष अगदी अक्षरशः DSLR कॅमेरा सारखं असलं पाहिजे. तुमचं लक्ष काय आहे तेच फक्त तुम्हाला दिसलं पाहिजे, उर्वरित सगळं ब्लर दिसलं पाहिजे. 6 चेंडू 14 वेळ घेत आहेत प्लीज बाजी संघ. वेळ खर्च करण्याची तुम्हाला अनुमती नाही आहे. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. पंकज
आम्ही जाणतो सामना महत्वाचा आहे, क्रुशल मोमेंट मध्ये ही लढत आहे आणि अंतिम षटक दिलीप पाटील पिंडशेट गोलंदाजी मार्क 6 मध्ये पाहिजे 14 स्ट्राइक एंड कडे सुजल सामन्यामधील उत्कंठा आता शिगेला वारली नक्कीच पोहोचते, शिगेला पोहोचले 6 मध्ये पाहिजे 14 धावा, कोण मारणार बाजी, सामना संपलेला नाहीये, डू ऑर डाय ची लढाई समतोल स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला सामना पाहायला मिळतो, 6 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 14 धावसंख्येची आवश्यकता। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज दिलीप पाटील आणि या गोलंदाजा विरोधात एक चांगला फटका, दमदार फटका इथे अवगत केला जातो। नवीन काहीतरी साध्य करण्यासाठी काल रात्रीला चिरून नक्कीच यशाचा लख प्रकाश मैदानामध्ये दाखवणं हे फार महत्वाचं असतं आणि हा खूप चांगला फटका तिथे बघायला मिळाला, चेक केलं जाते 6-4 चेक केलं जाईल लगेचच ऑन स्क्रीनवर कृष्णाने त्यांचा रिव्ह्यू लगेच त्याने रिटर्न घेतला, इतिहासामध्ये गेला आणि यस इट्स अ 6। सिद्धेश पाटीलचा चांगला प्रयत्न होता, प्रयत्नवादी राहिला परंतु 6 धावा तिथे येताना पाहिल्या आणि फलंदाज पाहायला मिळतो सुजल गायकवाड आता दहाडलाय, त्याच्या बाड मधून षटकार आलाय, अलीकडे 3 चेंडू डॉट खेळला होता आणि त्यानंतर अगदी दबाव तंत्राच्या मनगडीवरती पाय देत या फलंदाजानं पहिल्याच बॉलवरती अगदी षटकार दागलाय। नेक्स्ट बॉल गोलंदाज दिलीप तयार, अगली पेशकश कहाणी में ट्विस्ट हेमंत पाटील यानं सोडलेला हा झेल, कदाचित हे मैदान ही स्पर्धा सोडावी लागेल। क्या सोडले की मॅच सोडले हा प्रश्न तिथे विचारला जाईल। दिलीप पाटील नाराज आहेत, हताश आहेत, निराश आहेत, झेल इतका कठीण नव्हता, कलेक्शन चांगलं होणं गरजेचं होतं, ग्रिपिंग बनली नाही आणि जे जमिनीला दान झालाय त्यामुळे बघायचं या सामन्यामध्ये हेमंतवर भरपूर काही गोष्टी आता खापर त्याच्या डोक्यावर फुटणार आहे, परंतु रिझल्ट अजूनही बाकी आहे। प्राणपणाने जो लढतो मैदानामध्ये सर्वस्व समर्पण करतो तो विजेता असतो। कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची धमक जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही मैदानामध्ये मैदान गाजवू शकता। बघायची लढत अजूनही संपलेली नाहीये कारण अजूनही गरज आहे उर्वरित 4 चेंडूंमध्ये 6 धावांची। अजूनही कोण जिंकलेला नाहीये, सामना बॅलन्स पाहायला मिळतो, हा झेल सुटला 2 धावा आल्या परंतु घातक स्थितीमध्ये सध्याच्या घडीला वाजे संघाचा वावर, परंतु कहाणी में ट्विस्ट त्या ठिकाणी सज्ज होता, उत्तम झेल आपला सिद्धांत उपयुक्त पद्धतीनं दिलीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि सिद्धेशच्या माध्यमातून एक चांगला झेल, कहाणी में ट्विस्ट आता रंगात आली मॅच। अब आएगा खेळ का असली मजा, रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो, अगदी थंडी आहे, हुरहुरी पाहायला मिळते, घनश्यामने 2 हात एकवटलेत परंतु गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट हे साध्य केलं जाईल। आणि आगमन होताना आमचे रील स्टार सूर्या नावडेकर, सूर्या भाई वेलकम, स्वागत आहे आपलं। चेंडू मैदानामध्ये जाऊया, चेंडू आणि धावामध्ये अंतर राहिलाय, उर्वरित बॉल शिल्लक 3, विजयासाठी धावा पाहिजे 6, ज्या सुजलला षटका ठोकला त्या सुजलला शांत करण्यामध्ये दिलीप पाटीलांना यश मिळालंय। घडून गेलेल्या गोष्टी विसरायच्या असतात आणि नवीन आपल्या ध्येयाकडे त्याच्यावर विचार मंथन तुम्हाला करायचं असतं। आता बघायचं 3/6 आली समीप घटिका नवे आव्हान पेलण्याची, वेट अँड वॉच म्हणत गुप्त खलबते करण्याची आता खलबते वाढली आहेत, अगदी 3 चेंडूमध्ये धावा रोखायच्या 6, 3 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत, परंतु अंतिम टप्प्यामध्ये दमखम कोण दाखवेल, आज देखे जरा किसमें कितना दम, कोण असेल या लढतीचा बाजीराव सिंघम। दमकम 3/6 ची गरज, नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत आता, रोशन मोंगाजी आक्रमण करायचं तर बॅट फार वेगाने फिरवली परंतु म्हणतात ना फक्त बॅट फिरवून नाही तर बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट मायने राखतो आणि तो कॉन्टॅक्ट बनला नाहीये आणि हा आलेला आणखीन एक डॉट बॉल, हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच, संघर्ष मैदानामध्ये बघा मिळतो। रोशन आतापर्यंत जी थंडी जाणवत होती ती आता दूर झाले, थोडीशी गरमाहट निर्माण करणारा सामना। 2/6 ची गरज, 2/6 धावा। पहिल्या पूर्वार्धातील अगदी 2 चेंडू डॉट राहिले, दिलीप पाटील यांनी दागलेला षटकार आता काहीसा कामी आलाय वाजे संघासाठी। ओहो रोखलंय, हे वारू रोखलंय,
डॉट बॉलची राहिली समाप्ती. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण. एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं. पहिल्या पूर्वार्धातील अंतिम बॉल वरती आला होता. दिलीप पाटील यांच्या बॅटमधून षटकार. इसलिए कहते ना रोशन पाटिल, न कोई संघर्ष न कोई तकलीफ, तो क्या खाक मजा है जीने में. बड़े बड़े तूफान यूं थम जाते हैं जब आग लगी हो सीना में. मैदानामधील सामन्यामधील लढत आणि क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं ना की ज्या पद्धतीनं एक बॉल एक करणं कठीण आहे, एक बॉल 6 करणं तेवढं सोपं नसतं. आणि बघायचं आहे अनेक वेळा क्रिया घडतात, परंतु सामन्यामधील जर सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या. या सामन्यासाठी शेवटचा एक बॉल आणि 6 धाव्यांची गरज. गुलाबी थंडीमध्ये असा सामना कुठे होतो. अगदी तसाच सामना अगदी रफ अँड टफ पाहायला मिळतो. इथे अजूनपर्यंत कोणी जिंकला नाहीये. खरं तर दोन्ही संघांना आमच्या आयोजकांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. एक बॉल 6 ची गरज. रोशन आता खरी मजा आहे घरी झोपणाऱ्यांची. झोप उडाली असेल. एक बॉल 6 सोडून दिला या बॉलला आणि पंच थोडेसे स्लो आमच्याकडे वळत आहेत. मॅच अजूनही संपली नाहीये. सामना जिवंत आहे मैदानामध्ये, कारण हा बॉल आला वाईड. एक बॉल 5. काहींचा स्ट्रॅटजीचा हा भाग असतो, परंतु हा भाग काहीसा काम येईल का की फलंदाज अगदी अटके पार झेंडे रोवेल. दोन संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढवय्या बाणा अंतिम पडामध्ये गोलंदाजानं बाजी मारली. दिलीप पाटील या गोलंदाजाच्या जोरावरती हा सामना जिंकलाय. काय सामना झाला.